ज्या व्यक्ती ज्या दोघींचं माहेर एकच असतं ते म्हणजे आत्तू आणि भाची. आई पप्पा आणि माझी भाजी आहे ती यात्रेसाठी म्हणून आली होती, तर ते आल्यावर कौतुकाने मला मेहंदी दाखवत होती मस्त. मग काय मामांचे लाड सुरू झाले. मामांनी लगेच यात्रेत फिरवून आणलं, काय काय तिला वस्तू हव्यात त्या सगळ्या घेतल्या. मामांच्या लाडामध्ये तसं काहीच कमी नसतं बरं का. यात्रेमध्ये जायला निघालो होतो, मग मी आईचा मेकअप करत होते. एकदम लहानपणीचे दिवस आठवले, ज्यावेळेला माझं गॅदरिंग असायचं, मला शाळेत जायचं असायचं, तेव्हा माझी आई मला अशीच रेडी करायची. आणि आज मी मोठी झाले तर मी माझ्या आईला नटवते. किती दिवस बदलतात ना. आणि ते लहानपणीचे दिवस पण खरंच खूप छान होते बरं का. इथं भाचीचा हट्ट चालला होता, मला यात्रेमध्ये शूजच हवा आहे. मग ते मी ऐकत होते काय आणायचं आहे ते. त्यानंतर यात्रेमध्ये आल्यानंतर शरूचं पहिलं खेळणं ते म्हणजे गाडी. आणि आईला स्वेटर तिच्या मनासारखा घ्यायचा होता, तर तो फायनली आम्हाला भेटला आणि शिरलो यात्रेमध्ये असं काही घडलं आणि खूप जास्त आम्ही घाबरलो. ते काय घडलं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मुलं कशी एन्जॉय करतात बघा. चलो बाय बाय.